नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। मी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना चालूच आहे आणि तुम्हाला मी दररोज एक नवीन उपवासाचा पदार्थ दाखवते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचा किस। तर बटाट्याचा किस आपण बघणार आहोत, पण त्यासाठी आपण बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आता आपण बटाट्याच्या किसला लागणारे साहित्य बघूया। साधारण 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत, आपण किसून घेतलेले आहेत। 3 ते 4 चमचे आपण घेतले दाण्याचं कूट, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरची 2 ते 3 बारीक चिरून आणि अर्धा चमचा जिरं। आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला, तूप गरम करून घ्यायचे। साधारण आपण 2 चमचे तूप घेतोय। तूप वितळलं की आपण ह्यात जिरं घालणार आहे फोडणीला आणि हिरवी मिरची घालणार आहोत। आपण तूप वितळून द्यायचे। आता इथे जो आपण बटाट्याचा किस केलाय त्याच्याऐवजी तुम्ही रताळ्याचा किसही करू शकता, सेम असाच करायचा आहे। आणि इथे एक तुम्हाला जर दाण्याचा कूट पण घेतोय आणि सोबत जर तुम्ही खोबरं घेतलं तरीही चालेल। तर आपलं तूप तापलेलं आहे, आपण हिरव्या मिरच्या घालूया आणि 1 चमचा आपण जिरं घेऊया, 1 किंवा अर्धा। थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची तडतडली की आपण हा जो बटाट्याचा किस घेतलाय पाण्यामध्ये तो घट्ट पिळून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं कूट साधारण 4 चमचे, कारण ह्याला दुसरं चव अशी नाहीच आहे, बटाटा आहे आणि हा बटाटा जो आहे तुमचा एका वाफेवर पटकन शिजतो। हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगोदर। पुन्हा एकदा टिप सांगते की जेव्हा तुम्ही बटाटा किसून घेतात तेव्हा कधी पण तुम्ही बटाटा घेतला की तो बटाटा सोलून आपल्या एका भांड्यामध्ये पाणी घालूनच त्याच्यामध्ये ठेवायचा, नाहीतर बटाटा काळा पडतो। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यावर बटाटा काय असतो किसलेला असल्यामुळे तो पटकन शिजणार आहे। तर आपण काय करूया, एक 5 मिनिटं त्याच्यावर झाकण देऊन फक्त वाफेवर शिजवून द्यायचे आहे। ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे, कारण जर पाणी घातलं तर ह्याचा गिचका होणार। तर ह्या वाफेवरती, कारण आपण ऑलरेडी तो बटाटा पाण्यामध्ये भिजवलेला आहे त्यामुळे त्यात थोडंसं पाणी आहे, तर आपण एक 5 मिनिटं त्याला वाफ येऊन देऊया। आता बघूया की आपला बटाटा शिजून झालाय की नाही। शिजून झालाय की नाही कसं बघाल तुम्ही, की तुम्ही असा बटाटा कलथ्यावर घ्या आणि बघा की शिजलाय की नाही। जर तो दाबून नरम होत असेल, पटकन मोडतो आहे, तर तुमचा किस तयार आहे। आपण एक 5 मिनिटं त्याला होऊन देऊया। अशा प्रकारे तुमचा बटाट्याचा किस तयार आहे। आता आपण तो एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपला बटाट्याचा किस तयार आहे। आता ह्याच्यामध्ये अजून एक रेसिपी अशी की बटाट्याचा किस आपला पटकन झालाय, पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही थोडीशी अरारोट पावडर घातली आणि तो जर असा स्मॅश करून थोडासा म्हणजे कच्चा असतानाच थोडासा असा टिकीसारखा केला आणि तो जर तुम्ही तव्यावर छोटे छोटे टिकी केले तर तुमची बटाटा किसची टिकी पण तयार होईल। तर गरम गरम बटाट्याचा किस तयार आहे। हा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकतात। तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल कशावर, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही छान छान रेसिपीज असेल लवकरात लवकर फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।